कागल शहरामधील शिवनेरी पार्क अनंतरोटो येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली। या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रफिक गौस सय्यद वय वर्ष 53 या होलसेल औषध विक्री व्यावसायिक यांच्या घरातून अज्ञात चोरट्यानं तब्बल 21 लाख रुपयाची जबरी चोरी केली। यात रोख रक्कम 10 लाख आणि 11 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले। मंगळवारी सकाळी 10 ते रात्री 10च्या दरम्यान ही घटना घडली असून मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा उचकटून आत प्रवेश केला। यानंतर बेडरूममध्ये ठेवलेल्या तिजोरीचा दरवाजा उचकटून त्यामधील रोख रक्कम 10 लाख रुपये आणि 11 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, त्यात सोन्याचा नेकलेस, सोन्याचा राणीहार, सोन्याची साखळी, चेन, सोन्याच्या 4 वळ्याच्या अंगठ्या चोरून नेल्यात। रफिक सय्यद हे संध्याकाळी घरी आल्यानंतर चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं। कागल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनास्थळी कागल पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे आणि करवीर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी जाऊन पाहणी केली। कागल पोलीस पुढील तपास करतायत। या घटनांमुळे कागल शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यासाठी अधिक वेगानं तपास सुरू केला आहे। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।